हॅलो स्टुडंट्स, इझी स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत 9th स्टँडर्डचं फर्स्ट लेसन लॉज ऑफ मोशन. या लॉज ऑफ मोशनमध्ये सर्वात प्रथम आपल्याला दिलेला आहे डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. तर एका एक्झाम्पलने आपण स्टार्ट करू. सपोज शीतल आणि प्रशांत ह्या दोघांचा एक हाऊस आहे. हे दोघे भाऊ बहीण आहेत. यांच्या घरून हे शाळेत जात असतात दररोज. तर शीतल काय करते, शीतल तिच्या मैत्रिणीजवळ म्हणजे संगीताच्या घरी प्रथम जाते आणि संगीताला घेऊन ती शाळेमध्ये जाते. तिच्या घरून संगीताचं घर 500 मीटर अंतरावर आहे आणि संगीताच्या घरून शाळा ही 1200 मीटर्स एवढ्या दूर आहे. म्हणजे शीतल ही जर संगीताच्या घरून शाळेत जात असेल तर 1200 अधिक 500 1200 प्लस 500 1700 मीटर एवढं अंतर पार करेल आणि शाळेत पोहोचेल. त्याच स्पीडने जेवढा वेळ या शीतलला जेवढा स्पीड ही शीतल जाईल तेवढ्या स्पीडनेच प्रशांत जातो शाळेत. पण तो मित्राच्या घरी न जाता, कुठेच न जाता सरळ हा शाळेत जातो. आणि त्याला जर सरळ रस्त्यानं तो शाळेत गेला तर त्याला शाळा किती आहे, 1300 मीटर. ठीक आहे. तर इथेच आपला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हा कन्सेप्ट क्लिअर होतो. आता जी शीतल आहे ती काय करत आहे, संगीताच्या घरी जात आहे आणि तिथून शाळेत जात आहे. तर तिने ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स किती आहे, 1200 अधिक 500 1700 मीटर. आणि प्रशांतने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला, 1300 मीटर. तर इथे आपला कन्सेप्ट येते का यामध्ये जर हे सेम स्पीडने गेले असेल दोघे बी, तर प्रथम म्हणजे कमी वेळ कोणाला लागणार आहे. तर साहजिकच आहे का प्रशांतला कमी वेळ लागणार आहे, कारण की त्याला फक्त 1300 मीटरचंच अंतर कापायचं आहे जे का डायरेक्ट आहे. पण शीतलला जास्त वेळ लागेल कारण की ती 1700 मीटर ट्रॅव्हल करत आहे. ठीक आहे. तर इथेच आपल्याला एक कन्सेप्ट मिळतो, तो म्हणजे डिस्टन्सचा. डिस्टन्स म्हणजे काय होते, डिस्टन्स इज द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याला किती अंतर कापावं लागत आहे प्रत्यक्ष जाऊन, त्याला म्हणते डिस्टन्स. म्हणजे शीतल ही जे गेली संगीताच्या घरी, ॲक्च्युअल जर पाहिलं तर किती मीटरवर होती शाळा, 1300 मीटर. पण ती 1300 मीटर गेली का, नाही. ती प्रथम 500 मीटर गेली, नंतर 1200 मीटर गेली, म्हणजे ती 1700 मीटर गेली, फिरून गेली. तर डिस्टन्स, शीतलनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला, 1200 500 1700 मीटर. आणि प्रशांतने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला, 1300 मीटर. तर डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअली ते ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत कसा गेला, किती अंतर कापलं, त्याला डिस्टन्स म्हणते. नंतर आहे कन्सेप्ट डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स म्हणजे जेवढा अंतर त्यानं कापला त्या पॉईंटनं, मग ते कुठेही थांबू, ते थांबत गेला त्यालाही काउंट करावं लागेल आपल्याला. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे द मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट, 2 पॉईंटमधला मिनिमम डिस्टन्स. आता मिनिमम डिस्टन्स कोणता आहे याच्यामध्ये, हा आहे का 1700 मीटर, नाही. हा 1300 मीटर आहे मिनिमम डिस्टन्स, कमीत कमी सरळ. तर प्रशांतने 1300 मीटर कापला, हा होता त्याचं डिस्प्लेसमेंट, कारण की यानं ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. आणि शीतलने किती डिस्प्लेसमेंट केला, तर शीतलने सुद्धा 1300 मीटरच डिस्प्लेसमेंट केला. तिनं डिस्टन्स जास्त कव्हर केला, 1700 मीटर. पण तिचाही डिस्प्लेसमेंट आणि प्रशांतचाही डिस्प्लेसमेंट सारखाच आहे, जे का 1300 मीटर आहे. कारण की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ॲक्च्युअल डिस्टन्स. या पॉईंटवरून आपल्याला समजेल. समजा ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जायचं आहे, तर 3 मार्ग आहे आपल्याजवळ. 3 कसे, हे पहिला मार्ग, हे पहिला रस्ता, हा दुसरा रस्ता फिरून, आणि हा तिसरा रस्ता सरळ. तर हे जे कापले त्यानं अंतर, हे काय झाले, त्याचे डिस्टन्स. हे झाले त्याचे डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जे सरळ रेषा आहे त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. हा झाला फरक डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला.
त्याची डेफिनेशन आपल्याला दोघांचीही डेफिनेशन दिलेली आहे का डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये फरक काय, तर डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन. एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर त्याने किती रस्ता ट्रॅव्हल केला, किती अंतर पार केले आणि ॲक्च्युअल जाऊन परस्पर जाऊन तिथं, जसं आपण संगीताचं बघितलं त्याला म्हणते डिस्टन्स. आणि व्हेअरॅज डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, फक्त मिनिमम डिस्टन्स, कमीत कमी सरळ सरळ रेष. म्हणजे ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जर तुम्ही फिरत फिरत गेले तर हा तुम्ही डिस्टन्स ट्रॅव्हल केला. पण डिस्प्लेसमेंट जर विचारलं तर तुम्हाला सरळच अंतर गृहीत धरावं लागेल, कन्सिडर करावं लागेल, तर तो झाला डिस्प्लेसमेंट. दुसरी अजून आपल्याला फिगर देऊन आहे का, समजा ए पॉईंट आहे, हा ए पॉईंट वरून एक कार निघाली आणि फिरत फिरत गोल 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 सर्क्युलरमध्ये फिरत फिरत वापस त्याच जागी आली, तर हिने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल, किती, ए पासून बी पर्यंत समजा हे 100 मीटर असला तर तिनं काय केलं, त्या कारनं 100 मीटर अंतर पार केलं. म्हणजे हे 100 मीटर्स काय झाले, हा झाला त्याचा डिस्टन्स. ठीक आहे. आणि त्याचा डिस्प्लेसमेंट किती झाला, तर डिस्प्लेसमेंट झाला 0. 0 कसा झाला माहिती आहे का, पॉईंट ए पासून निघाली गाडी, पॉईंट ए वरच थांबली. आणि आपण आताच पाहिलं स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉईंटमधलं अंतर. आता स्टार्टही तिथूनच केलं, फिनिशही तिथूनच केलं, म्हणून याचा डिस्टन्स भलेही 100 मीटर असेल तरीही याचा डिस्प्लेसमेंट 0 राहणार आहे. दुसरं कारचंही एक्झाम्पल आहे. ही कार पॉईंट पी पासून तर पॉईंट क्यू पर्यंत गेली, जाताना 120 मीटर 180 मीटर, येताना 180 मीटर वापस आली, तर हिनं ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स किती, 360 मीटर. बट याचा डिस्प्लेसमेंट किती, 0, कारण की डिस्प्लेसमेंट म्हणजे ॲक्च्युअल अंतर, मिनिमम डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. तर हा झाला फरक डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला. या दोघांची डेफिनेशन पाठ करणे गरजेचं आहे आपल्याला. नंतरचं कन्सेप्ट भेटते आपल्याला स्पीड आणि व्हेलॉसिटीमधला फरक. आता स्पीड आणि व्हेलॉसिटी याच्यामधील फरक पाहू. इथे फर्स्ट आपल्याला एक फॉर्म्युला देऊन आहे की स्पीड इज इक्वल्स टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड. आता शीतलची केस आपण जर बघितली तर शीतल काय करत होती, तिच्या मैत्रिणीच्या घरी जात होती आणि मग शाळेत जात होती, तर हिनं डिस्टन्स ट्रॅव्हल केला होता 1700 मीटर. तर जर हिला वेळ लागत असेल 29 मिनिटे 30 मिनिटे, तर हिनं टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला, 1700 मीटर, आणि मग भागीला काय करावं, 30. तर हा जो भागाकार आला तो काय झाली त्याची स्पीड. आणि एक्झाम्पल आपल्या डेली लाईफमधलं बघायचं असेल तर आपण बघतो ना, आपण मोटरसायकलनं गेलो कोण्या गावाला, एक समजा 40 किलोमीटर एखादा गाव असेल तर आपल्याला 1 तास लागत असेल. 40 किलोमीटर एखादा गाव असेल आणि आपल्याला 1 आवर लागत असेल तर आपण स्पीड काय म्हणतो माहीत आहे का, काय स्पीडनं गेला रे, तर काय म्हणते ते 40च्या स्पीडनं गेलो. तर ते 40च्या स्पीडनं गेला, त्याला 1 आवर लागला, तर त्याची स्पीड किती झाली, 40 किलोमीटर पर आवर. एका तासात 40 किलोमीटर. तर ही झाली गाडीची स्पीड. तर स्पीड म्हणजे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर टाईम रिक्वायर्ड इन युनिट टाईम. स्पीड मीन्स द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड इट्स व्हेलॉसिटी. इथे आता व्हेलॉसिटी दिलेला आहे आपल्याला. ही झाली स्पीड. आता स्पीडसाठी काय असते माहीत आहे का, स्पीडमध्ये आपण कोणताही डिस्टन्स कसंही आपण चक्कर मारूनही जाऊ शकतो, फिरूनही जाऊ शकतो, थांबत थांबतही जाऊ शकतो. मग ते पूर्ण टाईम आपल्याला कन्सिडर करावं लागेल आणि डिस्टन्स कन्सिडर करावं लागेल. पण व्हेलॉसिटी बाबतीत तसं नाही. व्हेलॉसिटी म्हणजे काय माहीत आहे का, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डायरेक्शन. हे खूप महत्त्वाचा शब्द आहे. वन डायरेक्शन, एकाच डायरेक्शनमध्ये. आता इथे तुम्ही डायरेक्शन चेंज करू शकत नाही. वन डायरेक्शन म्हणजे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला देऊन आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. स्पीड म्हणजे काय पाहिलं आपण,
डिस्टन्स अपॉन टाइम, आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्टन्स आपण आताच पाहिलं का, डिस्टन्स म्हणजे तो पॉईंट ए पासून बी पर्यंत तो पॉईंट कसा गेला त्याला म्हणतात डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे पॉईंट ए पासून बी पर्यंतचा कमीत कमी अंतर किती होतं त्याला म्हणते डिस्प्लेसमेंट. तर स्पीडसाठी डायरेक्शन महत्त्वाची नाही आहे. स्पीडमध्ये डायरेक्शन कोणत्याच कामाची नाही आहे. स्पीड म्हणजे स्पीड. तुम्ही मग एका गावाहून दुसऱ्या गावाने फिरत फिरत गेले असेल, थांबत थांबत गेले असेल, काही प्रॉब्लेम नाही. पण व्हेलॉसिटीमध्ये डायरेक्शन खूप महत्त्वाची आहे, का तुम्ही कोणत्या दिशेने गेले त्याला म्हणतात व्हेलॉसिटी. म्हणूनच डिस्प्लेसमेंटमध्ये डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजेच व्हेलॉसिटी. आता ऑलवेज रिमेंबर आपल्याला देऊन आहे का द युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. स्पीडची आणि व्हेलॉसिटीची युनिट सेम आहे, जी काय SI मध्ये मीटर पर सेकंद आहे आणि CGS मध्ये सेंटीमीटर पर सेकंद आहे. हे दोघांमध्ये सारखंच आहे, कारण की अंतर कापत आहे. स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स. स्पीड हे कोणाशी रिलेटेड आहे, डिस्टन्स सोबत. अँड व्हेलॉसिटी इज रिलेटेड विथ डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी कोणासोबत रिलेटेड आहे, डिस्प्लेसमेंट सोबत. If the motion is along a straight line, the values of speed and velocity are the same. आता जर ही कार P पासून Q पॉइंट पर्यंत चालली, P पासून Q पॉइंट पर्यंत जात आहे, तर इनं केलेला पार केलेला डिस्टन्स 180 मीटर आणि या गाडीनं पार केलेला डिस्प्लेसमेंट हा सुद्धा किती, 180 मीटर. कारण की हे सर्व कोणत्या डायरेक्शननं चालले, एकाच डायरेक्शननं, आणि एका पॉईंटहून एका पॉईंटनं स्ट्रेट लाईनमध्ये चालले, तर याचा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इक्वल राहील. म्हणजेच यांचं स्पीड आणि व्हेलॉसिटीसुद्धा सारखीच राहणार आहे. म्हणून जर एकाच लाईनमध्ये, एका स्ट्रेट लाईनमध्ये एखादी गाडी, एखादा मूव्हिंग ऑब्जेक्ट हा मोशन करत असेल, तर त्या दोघांची व्हॅल्यू सेम राहील. नाही तर अदरवाईज दे आर डिफरंट. मग नंतर याच्याशिवाय स्ट्रेट लाईन सोडून मग सगळीकडे ते डिफरंटच राहू शकते. अँड व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम. व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटी हे युनिट टाईममध्ये किती डिस्प्लेसमेंट केला ते म्हणजे व्हेलॉसिटी. आणि मग या व्हेलॉसिटीच्या जागी तर जर तुम्ही स्पीड नाव टाकलं तर स्पीड इज द डिस्टन्स दॅट ऑकर्स इन युनिट टाईम. ही दोघांची डेफिनेशन इथेच बनते. एक पाठ करा, दुसरी होऊन जाते. व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम. व्हेलॉसिटी हे असं डिस्प्लेसमेंट आहे जे युनिट टाईममध्ये होते. आणि या उलट स्पीड इज द डिस्प्लेसमेंटच्या जागी डिस्टन्स दॅट ऑकर्स इन युनिट टाईम. एका युनिट टाईममध्ये किती डिस्टन्स कव्हर होत आहे त्याला म्हणतात स्पीड. ठीक आहे, एक्झाम्पलने तर अजून क्लिअर होऊन जाते आपल्याला. आता आपण बघितलं होतं का संगीता तिच्या मैत्रिणीच्या घरी जाते. संगीता तिच्या घरून पहिले मैत्रिणीच्या इथं 500 मीटर जाते आणि तिथून मग शाळेत 1200 मीटरवर जाते. आणि तिचा जो भाऊ आहे प्रशांत हा डायरेक्ट 1300 मीटर अंतर पार करून शाळेत जातो. एवढं आपण बघितलेलं होतं. तर याच्यावरूनच आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येते का शीतलची स्पीड काय असू शकते. समजा तिला 5 मिनिटं लागत आहे पहिलेच तिच्या मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी, तर तिने डिस्टन्स अपॉन टाईम करू ना, कारण की स्पीडची आपण स्पीडचा फॉर्म्युला आत्ताच बघितला, डिस्टन्स अपॉन टाईम. तर 500 मीटर 5 मिनिटामध्ये, तर तिची स्पीड काय 100 मीटर पर मिनिट. एका मिनिटामध्ये 100 मीटर्सपर्यंत जाते ती. दुसरा, आता तिच्या मैत्रिणीच्या घरून शाळेत जाण्यासाठी तिला 24 मिनिटं लागतात, तर ते डिस्टन्स किती आहे 1200 मीटर. तर हे 24 मिनिट्स याला डिवाईड करू तर किती आलं. आता तिची स्पीड कमी झाली का 50 मीटर पर मिनिट. आता हे दोघंही आपल्याला जॉईंट करावे लागेल, कारण प्लस करावं लागेल, कारण की आपल्याला टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला तो काढायचा आहे. तर 500 प्लस 1200 1700 आणि 5 प्लस 24 29 मिनिट. हे स्पीड अपॉन टाईम, डिस्टन्स अपॉन टाईम. तर 58.6 मीटर पर मिनिट एवढ्या स्पीडनं ती शाळेत गेली. ठीक आहे, तर ही झाली तिची ॲव्हरेज स्पीड.
समजलं स्पीड कसं काढलं पण, का ते किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला आणि किती वेळेत निघाली. आता सेम वेळ तर तेच लागणार आहे, वेळ आपण तेच घेऊ. सेम वेळ घेतली आपण 29 मिनिट्स, पण तिचं डिस्प्लेसमेंट काढायचं आहे आपल्याला, म्हणजे तिची व्हेलॉसिटी काढायची आहे. व्हेलॉसिटी काय साठी काय सांगितलं फॉर्म्युला, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर शीतलची व्हेलॉसिटी किती आहे, तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, आणि टाईम आपल्याला माहीत आहे 29 मिनिट, ते आत्ताच आपण घेतलं इकडून. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे ॲक्च्युअल डिस्टन्स दोन पॉईंटमधील, आणि हा झाला पहिला पॉईंट, हा झाला दुसरा पॉईंट. या दोन्ही पॉईंटमधला ॲक्च्युअल डिस्टन्स किती आहे, 1300 मीटर. तर हा याच्याने डिवाईड केलं तर ती शीतलची व्हेलॉसिटी किती आली, 44.83 मीटर पर मिनिट. आणि ही झाली तिची व्हेलॉसिटी आणि ही झाली तिची स्पीड. तर पहा, त्या शीतलची स्पीड आणि व्हेलॉसिटी ही चेंज आहे. डेस्टिनेशन सारखंच आहे, शाळेतच जायचं आहे, तिचं वेळही तेवढाच लागत आहे, पण तिने कापलेलं अंतर म्हणजे तिची स्पीड आणि व्हेलॉसिटी याच्यामध्ये फरक आहे. म्हणजेच स्पीड आणि व्हेलॉसिटी हे चेंज होऊ शकते. ठीक आहे, तर त्याच्यावरच आधारित एक कन्सेप्ट आहे का स्पीड आणि डायरेक्शनचा व्हेलॉसिटीवर काय फरक पडू शकतो. काही एक्झाम्पल दिलेला आहे. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. एक्झाम्पल दिलेला आहे का सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटरबाईक. सचिन हा मोटरबाईकवर ट्रॅव्हल करत आहे, तर त्याच्यावर काय फरक पडणार आहे हे आपल्याला 3 क्वेश्चनद्वारे दिलेलं आहे. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज. का सचिनने समजा त्याची व्हेलॉसिटीवर काय फरक पडणार आहे सचिनच्या, जर त्याने स्पीड वाढवली किंवा कमी केली पण त्याचं डायरेक्शन चेंज केलं नाही, म्हणजे एका स्ट्रेट लाईनमध्ये चालला तो, त्याच रोडनं चालला, पण त्यानं स्पीड कमी केली जास्त केली, तर त्याच्या व्हेलॉसिटीवर काय फरक पडेल, तर व्हेलॉसिटी सुद्धा कमी होईल आणि जास्तच होईल. कारण की डिस्टन्स सारखाच आहे, टाईमवर फरक पडणार आहे, तर व्हेलॉसिटी ही कमी जास्त होऊ शकते. दुसरं, इन केस ऑफ टर्निंग ऑन रोड व्हॉट टू द व्हेलॉसिटी अँड स्पीड बी सेम. जर त्यानं रोड टर्न केला तर मग फरक काय पडणार आहे, तर रोड टर्न केला तर काय होतं, त्याची डायरेक्शन चेंज होतं, आणि डायरेक्शनचं महत्त्व कशामध्ये आहे, व्हेलॉसिटीमध्ये आहे. म्हणजेच स्पीड भलेही त्यानं कमी ठेव का जास्त ठेव, पण त्याची व्हेलॉसिटी आता सारखी राहणार नाही, चेंज होत राहणार, कारण की डायरेक्शन चेंज झाली. नंतर आहे, इफ ऑन टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड. आता सचिनने स्पीडही चेंज केली आणि डायरेक्शनही चेंज केली, तरी बी त्याची स्पीड तर चेंज होणारच आहे, प्लस व्हेलॉसिटी सुद्धा चेंज होणार आहे. एक गोष्ट कधी लक्षात ठेवा का व्हेलॉसिटी नॉर्मली स्ट्रेट लाईनमध्ये सारखी असते, कॉन्स्टंट असते. मग तुम्ही टर्न घेतला किंवा स्पीड कमी केली किंवा स्पीड जास्त केली किंवा तुम्ही गाडी थांबवली तर तुमची व्हेलॉसिटी चेंज होते. ठीक आहे, तर स्पीड जर तुम्ही कमी जास्त केली, टर्निंग मारलं, ब्रेक मारला, तरीही व्हेलॉसिटीवर फरक पडणारच आहे, तर व्हेलॉसिटी ही बदलणारच आहे. ठीक आहे, तर हे फरक झाला स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये. नंतर आहे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, कारण की त्याच्यानंतर ॲक्सलरेशन हा त्याच्याशीच एक रिलेटेड टॉपिक आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू, बाय.